नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी एक खास आणि स्पेशल एडिशन घेऊन आलो. मग कोणती आहे ती एडिशन? डीएड ऍडमिशन 2025 आणि 26. मग या डीएड मध्ये ऍडमिशन जे घ्यायचंय त्याची जी प्रक्रिया आहे ती या 2025 साठी नेमकं आहे कशी, त्या संदर्भात महत्त्वाच्या तारखा कुठल्या, लागणारी फीस कुठली, ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचंय आणि त्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागद कुठले, या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आणि हो मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती अद्याप नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा, आपण याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो डीएड ऍडमिशन 2025च्या. आता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रोव्हाइड करून ठेवली आणि कमेंट सेक्शन मध्ये याची लिंक पिन करून ठेवली. तुम्ही दोन्ही ठिकाणावरून या वेबसाईट वरती येऊ शकता. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात याची निगडीत सगळ्यात महत्त्वाच्या तारखा. आता तारखामध्ये बघा, ऍडमिशन डेटचे जे तारखा आहेत तर 26/5/2025 पासून ऍडमिशन सुरू झाले आणि 10 जून पर्यंत चालणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन व्हेरिफिकेशन 11 जून पर्यंत होणार आहे. त्याचबरोबर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 16 जून, फायनल मेरिट लिस्ट 18 जून आणि पहिला राऊंड 19 जून. अशा पद्धतीने याचं शेड्यूल आहे. याची सुद्धा तुम्हाला लिंक डायरेक्टली मी देणार आहे, तिथे येऊन तुम्ही पाहू शकता. चला बघा फी स्ट्रक्चर. आता फी स्ट्रक्चर मध्ये याच्यामध्ये ऑनलाईन ऍडमिशनसाठी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 100 तर जनरल कॅटेगरीसाठी 200 रुपयाची फीस यांना ठेवलेली आहे. करूयात आपण रजिस्ट्रेशन. तर सर्वप्रथम पहा, इथे आल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन आणि रजिस्टर नावाचं बटन दिसते. रजिस्टरला क्लिक करूयात. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल आणि याच्यामध्ये आपल्याला एक बेसिक डिटेल आपली फिल करायची, ज्याच्यामध्ये युजर नेम, ईमेल आयडी, मोबाईल आणि पासवर्ड ही डिटेल्स सर्वप्रथम आपण भरून घेऊयात. आता मी इथे युजर नेम, ईमेल, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलाय, पण मी सिक्युरिटी पर्पज साठी हाईड केलेला आहे. त्यानंतर आपण रजिस्टर या बटनाला क्लिक करून घेऊयात. आता इथे एक मोबाईलला आणि ईमेलला एक व्हेरिफिकेशन कोड गेलेला आहे, तो भरून आपण व्हेरीफाय या बटनाला क्लिक करून घेऊयात. तर सर्वप्रथम आपण आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आयडी आणि पासवर्ड इथे टाकून लॉग इन या बटनाला क्लिक करून घेऊया. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. याच्यामध्ये 25-26 साठी सुरू झालेल्या ऍडमिशन आणि त्याची शेवटची असलेली तारीख तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याचबरोबर इथं तुम्हाला मीडियम, तुम्हाला डीएड ज्या भाषेमध्ये करायचं त्याचं एक ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्हाला हवं ते ऑप्शन निवडा. मी माझ्यासाठी मराठी निवडतोय आणि अप्लाय या बटनाला क्लिक करून घेतो. आता याच्यामध्ये काही बेसिक डिटेल्स आपल्याला विचारली, जसं की तुमचं नाव. आता इथं आपण हा फॉर्म डेमो पर्पज साठी भरत असल्यामुळे एक नाव इथं डमी मध्ये मी टाकत आहे. तर तुम्ही तुमचं ऍक्च्युअल नाव टाका. त्याचबरोबर आईचं नाव इथं विचारलेलं आहे, तर आपण एक आईचं नाव टाकूयात. त्याचबरोबर मेल, फिमेल आणि तुमची जन्मतारीख. तर अशा पद्धतीची इथे माहिती विचारली आहे. जन्मतारखेच्या फील्डमध्ये एक डमी डेट ऑफ बर्थ भरत आहे मी. त्यानंतर लग्न झालंय का नाही, मातृभाषा कुठली, त्याचबरोबर तुमचं रिलिजन कुठलं ते इथं तुम्हाला विचारलेलं आहे आणि कास्ट कुठली. अशा पद्धतीची एक बेसिक डिटेल भरल्याच्या नंतर तुमचा पत्ता येतो. तर तुमचा जो ऍक्च्युअल पत्ता असेल तो टाका. मी सध्या इथे डमी पत्ता भरणार आहे आणि हा पत्ता भरून आपण कंटिन्यू या बटनाला क्लिक करून घेऊयात. आता पत्ता भरून आपण शैक्षणिक माहितीच्या कॉलम मध्ये आलेलो. तर तुम्हाला इथं 12वीचा बोर्ड, त्याचबरोबर 12वीचं तुमचं जे काय मीडियम होतं ते निवडायचंय. त्याचबरोबर त्याचं फॅकल्टी, पासिंग वर्ष, अशा पद्धतीची एक माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. त्याचबरोबर तुमचा जिल्हा, तुमचा एक सीट नंबर तो टाकायचा आहे. त्याच्यामध्ये एकूण मिळालेले तुमचे 12वीचे जे मार्क असतील ते तुम्हाला इथे भरायचे आहेत. तर आपण ते भरूया. त्याचबरोबर 10वीचं मीडियम, 10वीचं तुम्हाला एक सीट नंबर इथे भरावा लागेल. आणि 10वीला मिळालेले मार्क तुम्हाला इथे भरायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खेळाचे 25 मार्क होते का आणि मराठी ही भाषा तुम्हाला होती का असं विचारले, तर त्याला येस करतो मी इथे. आता इथं अदर डिटेल मध्ये काही बेसिक प्रश्न, ज्याच्यामध्ये तुमचं दुसऱ्या एखाद्या मेथड मीडियम मध्ये तुम्ही हे केलेलं आहे का किंवा अप्लाय केलंय का, तर नाही. त्याचबरोबर तुम्ही बॉर्डरवर राहतात का, नाही. तुम्ही अपंग आहात का, नाही. प्रकल्पग्रस्त आहात का, नाही. तर याच्यामध्ये जे काही बेसिक प्रश्न विचारलेत त्याचे आपल्याला एस नो मध्ये उत्तरं द्यायचे आहेत. तर ते आपण वाचून घेऊन आपल्याला जर आपण त्या गोष्टीला जर पात्र असतो तर आपण त्याची उत्तरं द्यायची आहेत.
2024 आणि 25 याच्यामध्ये फारसा फरक केलेला नाही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये. तर मी 24चा सुद्धा व्हिडिओ आपल्या साईडला अपलोड केलेला आहे. आपण कंटिन्यू या बटनाला क्लिक करून घेऊयात. आता याच्यामध्ये एक प्रेफरन्स ऑप्शन आले, कॉलेज प्रेफरन्स. याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे जे प्रेफरन्स द्यायचे आहेत तर ते निवडण्यासाठी इथं फर्स्ट प्रेफरन्सला क्लिक हिअर टू सर्चला क्लिक करूयात. याच्यामध्ये तुम्ही राहता त्याचा विभाग, त्याचबरोबर जिल्हा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं कॉलेज समोर दिसणार आहे. तर इथं ग्रँट टाईप आहे, ग्रँट म्हणजे ॲडेड आहे, प्रायव्हेट आहे, ते सुद्धा निवडायचे. तर मी माझा तालुका निवडतोय. आता माझ्या तालुक्यामध्ये 2 कॉलेज दिसत आहेत, त्याच्यापैकी मला जे हवं आहे ते एक कॉलेज मी इकडं निवडलेलं आहे. त्याचबरोबर सेम प्रोसेसनं मी सगळे बाकीचे कॉलेज निवडून घेतो. तर अशा पद्धतीने मी 5 कॉलेज निवडलेले आहेत. तुम्ही हवं तर 1 किंवा जास्तीत जास्त 5 कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर आपण कंटिन्यू या बटनाला क्लिक करूयात. इथं क्लिक केल्याच्या नंतर काही बेसिक डॉक्युमेंटेशन अपलोड करायचं, ज्याच्यामध्ये फोटो, सही, 10वीचं 12वीचं मार्कशीट, त्याचबरोबर TC, 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट. तर सिलेक्ट फाईल याला क्लिक करून आपण आपले असलेले डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी ते फोटो अपलोड करून घेतो. अशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट आपण इथं अपलोड करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण डॉक्युमेंट सेक्शनमध्ये दिलेले सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेत. मी इथे एक डमी डॉक्युमेंट अपलोड केले. तुम्ही ॲक्च्युअल डॉक्युमेंट अपलोड करा आणि हा सेक्शन पूर्ण झाल्याच्या नंतर कंटिन्यू या बटनाला क्लिक करा. आता जवळपास म्हणजे आपली 99% प्रोसेस पूर्ण झाली. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. तुमची फीस जी आहे ती भरायची आहे. आपण ओपन कॅटेगरी घेतल्यामुळे इथे 200 रुपये फीस आहे आणि पेमेंट चार्जेस 4 रुपये आहेत. तर तुमची जी कॅटेगरी असेल त्यानुसार पेमेंट येईल. त्यानंतर इनिशिएट पेमेंटला क्लिक करा आणि पेमेंट भरा. तर या पद्धतीनं तुम्हाला पेमेंट भरायचं आहे. त्यानंतर त्याची एक रेसिप्ट तुम्हाला मिळणार आहे. ती रेसिप्ट आणि फॉर्म घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागल्याच्या नंतर जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हा फॉर्म भरायचा आहे. आणि हा फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.